आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदार राहुल शेवाळेंना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे आणि राहुल शेवाळेंशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी अल्पेश करकरेनं। शिवसेनेची लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। 8 नावं पहिल्या यादीत आलेली आहेत। त्यामध्ये पहिलं नाव म्हणजे राहुल शेवाळे यांचं आहे। 2 वेळा खासदार होतात, पुन्हा एकदा तिसऱ्यांदा तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे। काय पहिली प्रतिक्रिया द्याल? आज खूप आनंद होतोय कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीचं औचित्य साधून शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना उमेदवारांची यादी घोषित केलेली आहे। त्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये पण उत्साह आहे, कारण आम्ही सर्वांनी जो संकल्प केलेला आहे, जो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण संकल्प केला आहे की महाराष्ट्रात 45पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आणि देशामध्ये अब की बार 400 पार, तर ते यशस्वी करण्याकरता आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आणण्याकरता सगळ्यांनी जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्याकरता आता सगळेजण जोमाने काम करतील आणि ह्या निवडणुकीला सामोरं जातील। सर, गेले अनेक वर्ष तुम्ही सोबतही होतात एकमेकांचे। अनिल देसाई यांना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। कसं आव्हान समजताय हे महायुतीत तुम्हाला आणि महाविकास आघाडीचं? नाही, याच्यात आव्हान मी कधीच समजत नाही, कारण मला माझ्या केलेल्या कामावर विश्वास आहे। मला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशातून विकास झालेला त्याच्यावर विश्वास आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास झाला त्याच्यावर विश्वास आहे। त्यामुळे केलेल्या कामावर विश्वास असल्या कारणामुळे ही निवडणूक या विश्वासाने आम्ही सर्व सामोरे जाणार आहे। तर आपण पाहतोय शिवसेनेची 8 जणांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। यामध्ये राहुल शेवाळे यांचं नाव आहे आणि त्यांनी कशा प्रकारे आपण पुढे काम करणार आहोत, अनिल देसाई यांचं त्यांना आव्हान आहे का, तसेच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या काय भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।